वर भरत असतो व त्या आठवडी बाजाराचा पूर्णपणे दोन्ही साईडचे रस्ते पूर्ण बंद झालेले आहे आणि आठवडी बाजारमध्ये जातीचं घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. आठवडी बाजार ज्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी कर्मचारी सकाळ सकाळी येतात, नुसते 2-3 फोटो समोरचे काढतात आणि जी मधली घाण आहे ती पूर्णपणे साफ करत नाही. फक्त पुढले फोटो साफ करून ते नगरपालिकेला त्यांच्या ह्याच्यावर टाकतात की आम्ही साफसफाई केली असं वगैरे. त्याच्या नदी पूर्ण बाजारामध्ये पूर्ण घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. पावत्यावाले चिठ्ठ्या फाडण्यासाठी दर आठवडी बाजार दिवशी येतात. आम्ही त्यांना पावत्याबद्दल सारखं नेहमी सांगतो की तुम्ही जर पावती आमच्याकडून 10 रुपये घेतात तर 20 रुपये घ्या, 50 रुपये घ्या, पण स्वच्छता इथं दर रविवारी करत जा असं त्यांना वारंवार सांगत असतो आणि ते स्वच्छता काय होत नाही. बीड नगर परिषदमध्ये आपण आलोत आहे. नेमकं आपलं प्रकरण काय किंवा मागण्या इतर मागण्या आपल्या काय? आठवडी बाजारामध्ये आहे. आठवडी बाजारामध्ये कसं आहे, आठवडी बाजार दर रविवारी भरतो, पण एपर्यंत प्रश्न असा आहे की बाजार काय फुल भरत नाही. पण घाण असल्यामुळं आत जे भाजीपालेवाले आहेत ते काही आत येत नाही. ते म्हणते तर आम्हाला भाजीपालेवाले म्हणजे त्यावर आम्हाला जागा करा, स्वच्छता ठेवा. गिऱ्हाईक बाहेरून घेतं आणि बाहेरून निघून जातं. आत बाजारात काही आत कोणी येत नाही, त्याच्यामुळं या पर्यायाला खूप अडचणी येतात. तर ह्याच्या पुढे आपण नगर परिषदेला निवेदन दिले होते का साफसफाई करण्यात यावी हे म्हणून? निवेदन आम्ही वारंवार सांगतो, चिठ्ठीवाल्यांना सांगतो. चिठ्ठीवाले म्हणते ते आम्हाला नगरपालिकेला सांगा. आणि आता हे शेड जे झालेले तर 3 शेड झालेले, रस्ता नाही आहे, त्याला साफसफाई नाही आहे. काय म्हणाल सर, आपण जे आता नगर परिषदमध्ये आले घाणी साम्राज्यामध्ये काय विषय? बरेच वेळेस असं दिलेली तक्रार, गिऱ्हाईकाला यायला जायला एकदम रस्ताच नाही. इतकी घाण असते. मेलेले जनावरसुद्धा असते टाकलेलं आतमध्ये, मेलेले जनावरसुद्धा आतमध्ये टाकलेलं असते. गाईचं घाण ते भरपूर असते एकदम. असे किती दिवसापासून जे तर हे नाही म्हणलं तर 7-8 वर्षापासून एकदम लय घाण झाली. लॉकडाऊनच्या अगोदरपासून तेव्हापासून आतापर्यंत कुठलीही साफसफाई केली नाही असा आपला आरोप आहे का? कधी बी आम्ही बाजारात गेलो, आम्हाला खोरं नाही तर टोपलं घ्यायला लागतं उचलून टाकायसाठी, नाही तर आम्हाला एखाद्याला 100-200 रुपये तरी द्यायला लागते. इतकी घाण, इतका वास येतो, आम्हाला बिमार पडायला लागतं एकदम. गिऱ्हाईकाला आहे ना चिखल तुडी द्यायला लागते आतमध्ये. काय म्हणाल आपण? म्हणणं असं आहे की सगळे व्यापारी आहे, आठवडी बाजारला